पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय। सद्गुरु हरि महाराज की जय। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये जो राजविद्या राजगुह्य योग सांगतात त्याच्या संबंधानं तो राजविद्या राजगुह्य योग ज्यांना प्राप्त झाला ते ज्ञान ज्यांनी संपादन केलं अशा महात्म्याची अवस्था काय असते त्या संबंधानं या श्लोकात बोलतात। तेव्हा ते ज्ञान कसं आहे, जे ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या महात्म्याच्या संबंधानं ते ज्ञान ती भक्ती ज्याला प्राप्त आहे अशा महात्म्याचं जे वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं ते चिंतन करण्याच्या निमित्तानं अगोदर त्या ज्ञानाचं स्वरूप जे देवाने गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकातून सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं त्याचा थोडासा विचार आपला चालू होता। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम या शब्दामध्ये भगवंताने त्या ज्ञानाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं। हे ज्ञान कसं आहे? राजविद्या आहे। राजविद्या म्हणजे ही सगळ्या विद्यांचा राजा आहे असं काल थोडंसं चिंतन आपण पाहण्याचा प्रयत्न केला होता। कमीच राहू दे, फार घुमायला इथं। राजविद्या ही सगळ्या विद्याचा राजा श्रेणी विद्या आहे असं भगवंताने या ठिकाणी सांगितलं। आता सगळ्या विद्याचा राजा आहे म्हणजे काय आहे या संबंधानं थोडासा काल विचार आपण केला। जगामध्ये अनेक प्रकारच्या विद्या असतात आणि त्या सगळ्या विद्या पाहत असताना त्या विद्याचं वर्गीकरण 4 विद्यात केलेलं पाहायला सापडतं असा कालचा विचार आपला झाला। काय काय असतं? अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती अशा पद्धतीने 4 विद्याचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं। अन्वीक्षिकी म्हणजे काय? अनु आणि ईक्षण। अनु म्हणजे नंतर केलेलं, ईक्षण म्हणजे परीक्षण ज्या विद्येमध्ये आहे नंतरचा बारीक विचार असतो। पहिल्यांदा एखादी गोष्ट स्थूल पद्धतीनं सांगून जायचं आणि त्याच्यानंतर बारकाईनं त्याच्यामध्ये पाहत राहायचं असा जो विचार असतो त्याला म्हणतात अन्वीक्षण। आणि अन्वीक्षणात्मक अशा पद्धतीची विद्या तर्कविद्या आहे। न्यायशास्त्राची विद्या तशा पद्धतीची आहे असा विचार आपल्याला शास्त्रकारांनी सांगितला। कारण एक गोष्ट सांगायची, ती सांगत असताना तिचं नुसतं नाव सांगायचं, नाव सांगणं झाल्याच्यानंतर त्याच्या संबंधानं लक्षणाचा विचार करायचा आणि लक्षणाचा विचार करणं झाल्याच्यानंतर ते लक्षण संभवतं की नाही याचा सगळा विचार करणं याला काय म्हणतात? अनुईक्षण। अनु म्हणजे पश्चात बारकाईनं केलेलं निरीक्षण असा सगळा विचार असतो बरं का। पृथ्वी हा एक पदार्थ सांगितला, हे अगोदर नुसतं सरळ सांगणं झालं आणि मग पृथ्वी म्हणजे काय आहे याचा विचार सांगत असताना गंधवती पृथ्वी, जिच्या ठिकाणी गंध नावाचा गुण राहतो अशी ही पृथ्वी आहे, हा एक द्रव्य पदार्थ आहे अशा पद्धतीचं चिंतन त्याच्याबद्दल केलं। म्हणजे पहिल्यांदा नुसतं स्थूलपणे सांगायचं, त्याच्यानंतर थोडंसं सूक्ष्म सांगायचं आणि जे सूक्ष्मतेनं चिंतन मांडलेलं आहे ते संभवतं की नाही याच्याबद्दल पुन्हा बारीक चिकित्सा करत राहायचं असा सगळा विचार जो ज्या विद्येमध्ये आपल्याला पाहायला सापडतो त्याला म्हणतात न्यायविद्या, तर्कविद्या, अन्वीक्षिकी विद्या असं त्याच्याबद्दलचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं बरं का। तर्कविद्या म्हणजे तिथं तर्क लावला जातो म्हणून त्याला तर्कविद्या म्हणतात। न्यायविद्या म्हणायचं कारण काय? नियते बुद्धी ही तैक्ष्ण्यम अनेन इति न्यायः। न्याय शब्दाचा अर्थ सांगत असताना न्याय म्हणजे कोर्टात दिला जातो तो न्याय निवाडा नाही बरं का। ज्या शास्त्राच्या अभ्यासाच्या योगानं बुद्धीला सूक्ष्मता येते, बुद्धीला तीक्ष्णता येते, तीक्ष्णतेकडे बुद्धीला घेऊन जाणारं अशा पद्धतीचं हे शास्त्र असल्यामुळं याला न्यायशास्त्र असं म्हणतात असा एक विचार सांगितला। तिथं तर्क आहे म्हणून ती तर्कविद्या आहे, ती बुद्धीला सूक्ष्मता प्राप्त करून देणारी विद्या आहे म्हणून तिला न्यायविद्या म्हणतात। अगोदर स्थूलपणे सांगणं आणि त्याच्यानंतर सूक्ष्म पद्धतीनं निरीक्षण करत जाणं हा प्रकार त्या विद्येमध्ये आपल्याला पाहायला सापडतो म्हणून हिला अन्वीक्षिकी विद्या म्हणतात असा एक विचार केला। हा अन्वीक्षिकी विद्येच्या नंतर त्रयी विद्या म्हणजे वेदविद्या। आणि वेदविद्या म्हणजे काय काय असतं? त्याच्यात प्रकृती विकृतीचा अभ्यास कसा असतो? त्याच्यात पहिल्यांदा प्रकृती विकृतीचा अभ्यास झाल्याच्यानंतर मग त्याच्यात मंत्ररक्षण, अर्थरक्षण, शब्दाचं रक्षण करणं, त्याच्यानंतर अर्थाचं रक्षण करणं, मग प्रयोगाचं रक्षण करणं, त्याच्यात पुन्हा स्वाध्याय आणि प्रवचन करत राहणं अशा पद्धतीनं त्या त्रयी विद्येचं रक्षण आपल्याला करावं लागतं। तो त्रयी विद्येचा विचार झाला। त्याच्यानंतर वार्ता म्हणजे
उपजीविका चालावी याच्याकरता म्हणून काहीतरी केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या ज्या विद्या असतात त्याला म्हणतात वार्तावृत्ती बरं का. त्या जातीचे ते व्यवसाय त्या लोकांनी करणं ही वार्तावृत्ती झाली. कुणबी असेल त्यानं शेती करणं वार्तावृत्ती झाली बरं का. एक कुणबी असतो तो वारकरीसुद्धा असतो. तो वारकरी असल्यामुळं हरिपाठ नामस्मरण जर करत असेल तर तेही त्याचं करणं आहे. आणि त्यानं शेती केली, शेतीमध्ये काहीतरी तो राबायला लागला तर तेही त्याचं काम झालं. याच्यामध्ये त्यानं केलेलं नामस्मरण त्यानं केलेला हरिपाठ हा त्रयी विद्येमध्ये येतो. आणि त्यानं केलेले शेतीचं वगैरे जे काम आहे त्याच्याबद्दल आपण विचार केला तर ते वार्तावृत्तीमध्ये येतं. उपजीविकेकरता केलं ते वार्तावृत्तीत येतं. वार्तावृत्तीनं राहावं लागतं, कारण त्या काहीतरी देह जिवंत ठेवायचा आहे म्हटल्याच्या नंतर काहीतरी त्याच्याकरता लागणारच आहे. वृत्ती लागणार, काहीतरी साधन लागणार. तर शरीराच्या करता म्हणून जे साधन करायचं आहे, शरीराच्या रक्षणाकरता आपली वृत्ती चालावी, उपजीविका चालावी, याच्याकरता जे करायचं साधन आहे ते साधन हाती आणून देणारी विद्या तिला म्हणतात वार्ता. आणि त्याच्यानंतर शेवटची सांगितली दंडनीती. दंडनीती ही सुद्धा एक प्रकारची विद्या आहे. राजे लोकांना त्याचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास केल्याच्या नंतर योग्य पद्धतीनं दंड देणं, सर्वांना न्याय देणं. रामचंद्र प्रभूच्या चरित्रामध्ये ते सर्वांना न्याय देत होते असं येतं की नाही. एकदा काय झालं, रामचंद्र प्रभूचा दरबार भरलेला असताना सगळा दरबार संपला. दरबारचं काम त्या दिवशी लवकर संपलं. रामचंद्र प्रभू घरात जाणार होते. एवढ्यात रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आपल्या दारात अजून कोणी उभा आहे का रे? कोणाला काही निर्णय पाहिजे का? कोणाला काही न्याय पाहिजे का? कोणावर काही अन्याय झाला आहे का? थोडंसं पहा बरं. लक्ष्मणाला दारात जाऊन पाहायला सांगितलं. लक्ष्मण बाहेर जाऊन आला. आल्याच्या नंतर लक्ष्मणानं सांगितलं, दादा कोणी नाही म्हणे, एकही माणूस बाहेर नाही. ज्याला न्यायाची अपेक्षा आहे, ज्याच्यावर अन्याय झाला असं कोणीही मनुष्य आपल्या दारामध्ये उभा नाही. दरबाराचं काम झालं, आपल्याला घरात जायला हरकत नाही. जेवण वगैरे करून थोडीशी विश्रांती घेऊ शकता. रामाने सांगितलं, नीट बघ म्हणे, माणूसच असला पाहिजे असं नाही, एखादा पशुसुद्धा आपल्याकडं निर्णय मागायला, न्याय मागायला येऊ शकतो. कोणी आहे का दारात बघ बरं. मग लक्ष्मणाने जेव्हा बारकाईने पाहिलं तेव्हा त्याला कुत्रं दिसलं दारामध्ये. त्या कुत्र्याच्या डोक्यात जखम होते आणि दरवाजात उभं राहून आत ते कुत्रं बघत होतं. याचा अर्थ रामचंद्र प्रभूकडून त्याला काहीतरी निर्णय पाहिजे होता. लक्ष्मणाने येऊन सांगितलं, दादा दारात एक कुत्रं उभं आहे आणि ते कुत्रं त्याच्या डोक्यामध्ये जखम झालेली आहे, ते विव्हळ झालेलं आहे, डोळ्यात अश्रू आहेत, त्या डोक्यावरची जखम असल्यामुळे. कुत्र्याला कसं असतं बघा, बाकी शरीरावर कुठेही जखम झाली तर कुत्र्याला ती चाटून बरी करून घेता येते. डोक्यात झालेली जखम म्हणलं की कुत्र्याला ती चाटता येत नाही, बरी होण्याची व्यवस्था नसते, कुत्र्याला मरावं लागतं. आता ते कुत्रं असं आहे, विव्हळ आहे, डोळ्यात पाणी आहे, करुणा दृष्टीनं तुमच्याकडे बघायला लागले, दरवाज्यातून आत बघतंय, काय करायचं सांगा. रामचंद्र प्रभूनं सांगितलं, त्याला आत आण. त्याला जर आपल्याकडून निर्णयाची अपेक्षा असेल, न्याय त्याच्याविषयी अन्याय कोणी जर केलेला असेल तर त्याला न्याय निवाडा पण दिला पाहिजे, त्याला घेऊन या. लक्ष्मणाने बाहेर जाऊन त्या कुत्र्याला यू करून घेऊन दरबारात आणलं. दरबारात आणल्याबरोबर रामचंद्र प्रभूसमोर जेव्हा ते कुत्रं उभं राहिलं, प्रभूने त्याला विचारलं, काय झालं रे बाबा? त्यानं हात करून सांगितलं की हे बघा म्हणे, माझ्या डोक्यातली जखम पहा. प्रभूनं सांगितलं, ही जखम आहे, ही जखम तुला कोणी केली? त्यानं सांगितलं, एक भिक्षुक राहतो गावामध्ये, त्या भिक्षुकानं मला ही जखम केलेली आहे. कुत्र्यानं सांगितल्याबरोबर त्या भिक्षुकाला बोलावं म्हणे. त्याला बोलावलं. त्या भिक्षुकाला बोलावल्याच्या नंतर तो भिक्षा मागून उपजीविका करणारे गरीब माणूस त्याला विचारलं, या कुत्र्याला तू मारलं का? तो म्हणलं, हो मीच मारलं. दगड घातला का याच्या डोक्यात? दगड घातला म्हणे. याच्या डोक्यामध्ये जखम झाली ना, एवढी मोठी जखम कुत्र्याला करायचं कारण काय? त्या माणसानं सांगितलं की बाबा मी भिक्षा मागून जगणारा माणूस आहे. गावामध्ये भिक्षा मागतो, 5 घरी जातो, 6व्या घरी जात नाही, लोकाला उपद्रव करत नाही, भिक्षुक वृत्तीचा मी उल्लंघन करत नाही, त्याच्यामुळं 5च घरी भिक्षा मागावी लागते मला. मग काय झालं? त्यानं सांगितलं की मी भिक्षा मागायला गावात आलो, गावात भिक्षा मागितलेली भिक्षा घरी जाऊन मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून सेवन करावे असा विचार केला. आणि मी घराकडं निघालो तर हे कुत्रं जवळ आलं म्हटलं आणि भिक्षापात्रात त्यानं तोंड घातलं. आता यानं माझ्या भिक्षापात्रामध्ये तोंड घातल्याच्या नंतर भिक्षा विटाळलेली भिक्षा देवाला समर्पण करता येत नाही बरं विटाळलेली भिक्षा देवाला जशी समर्पण करता येत नाही तशी मलाही खाता येत नाही. माझ्याही उपजीविकेकरता कुत्र्याने तोंड लावलेलं कसं खायचं मी? असा विचार माझ्या मनात आला. पण पहिल्या दिवशी मी याला काही बोललो नाही, या कुत्र्यावर मी काही क्रिया केली नाही. त्या कुत्र्याला सोडून दिलं. ठीक आहे, माझं दैव आहे,
आज मला उपास घडावा असं देवाच्या मनामध्ये आहे असं म्हणून मी निवांत राहिलो होतो. पण त्या कुत्र्याला चटक लागली. म्हणले जवळ जाऊन याच्या भिक्षापात्रामध्ये तोंड घातल्याच्या नंतर हा काही म्हणत नाही हे त्यानं लक्षात घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी भिक्षा विटाळवली, तिसऱ्या दिवशी भिक्षा विटाळवली आणि 3 दिवसाच्या नंतर याला आता रोजची सवय जर लागली तर किती दिवस उपवास करायचा असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि म्हणून हे कुत्रं जवळ आल्याबरोबर त्याच्या डोक्यात मी दगड घातला आणि त्याच्यामुळे ही जखम झालेली आहे. मीच मारलं, माझ्याच मारण्याने ही जखम झाली, मला हे मान्य आहे. कुत्र्याला रामाने विचारलं बरोबर आहे का रे? हा सांगतो ते सगळं बरोबर आहे का? तो याची भिक्षा विटाळवली का? कुत्रं म्हणलं हो. का विटाळवली? तो म्हणला मी कुत्रा आहे म्हणूनच विटाळवली. म्हणलं याच्या भिक्षापात्रामध्ये तोंड घातल्यानं याला त्रास होणार आहे याचा विचार मला कसा येईल? म्हणलं मी कुत्रा आहे, मी पशुदेहात आहे आणि पशुदेहात असल्यामुळं मला कुठंतरी जे अन्न जिथून मिळण्याची शक्यता आहे तिथून ते प्राप्त करून घेणं अशाच पद्धतीचा विचार माझ्या अंतःकरणात राहणार. त्याच्यामुळे मी गेलो, त्याच्या भिक्षापात्रामध्ये तोंड घातलं. हा काही प्रतिकार करत नाही हे लक्षात घेतलं. त्याच्यामुळं रोज रोज याच्या भिक्षापात्रामध्ये मी तोंड घालायला गेलो. अगदी खरं आहे म्हणे. मग आता काय करायचं सांग बरं? कुत्र्यानं सांगितलं तसं नाही म्हणे. मी कोण आहे? पशु आहे. मला बुद्धी असते का? नसते. याच्या भिक्षापात्रात तोंड घालावं की नाही, याला त्याच्यानं काही त्रास होणार आहे का, हा विवेक माझ्या ठिकाणी असू शकत नाही. मनुष्याला विवेक असतो, हा विवेक मला असायचं कारणच नाही. एवढं भाषण करायला विवेक लागतो हे मात्र कुत्रं सांगत नव्हतं बरं का. आणि जगातलं कोणतंही कुत्रं असं विवेकानंच बोलतं. पण माझा हा विवेक हे कोणालाही सांगत नाही बरं का. ते कुत्र्यानं सांगितलं, मला कसं कळायचं? रामाने विचारलं ते सगळं ठीक आहे, आता म्हणणं काय तुझं? यानं मला मारलं, मला जखम झाली, माझा जीव जाण्याची वेळ आली, याला शिक्षा करायची आहे, याला शिक्षा केली पाहिजे, याला शिक्षा झाली पाहिजे. रामाने विचारलं याला शिक्षा कोण देणार? तरी सांगितलं तुमच्याकडं आलो कशा करता? तुम्ही राजे आहात, तुम्ही राजा असल्यामुळे तुम्ही याला शिक्षा देऊ शकता, म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही याला शिक्षा दिली पाहिजे. रामाने विचारलं काय शिक्षा? आता त्याच्याकरता विचार झाला पाहिजे की नाही. जो गुन्हा असेल त्या गुन्ह्याच्या कलमानुसार त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा करायची याच्याबद्दल काही थोडंसं कायद्यानुसार व्यवस्था असते. राजानं तिथल्या न्यायाधीशाला वगैरे सगळ्यांना सांगितलं त्यांच्या दरबारातल्या की असं असं आहे, कुत्र्याची भिक्षा यानं विटाळवली, कुत्र्यानं याची भिक्षा विटाळवली म्हणून यानं कुत्र्याच्या डोक्यात जखम केली. या कुत्र्याचं म्हणणं असं आहे की बाबा ही माझ्या डोक्यात जखम झाल्यामुळं ही करणाऱ्या या माणसाला शिक्षा द्यायची आहे. काय शिक्षा द्यायची बघा. आता हे कुठं कायद्यामध्ये मिळेल का हो? कुत्र्याच्या डोक्यात दगड घातल्याच्या नंतर त्या माणसाला काय शिक्षा द्यायची याच्याबद्दल कायद्यामध्ये काय तरतूद असायची? काही तरतूद दिसते ना. हां, जेव्हा तो पशु राष्ट्रीय असतो तेव्हा त्या पशुच्या हिंसेचं मग त्याच्याबद्दल काहीतरी कायदे येतात. हरिण मारायचा नाही, वाघ मारायचा नाही, कुत्र मारायचं नाही असं कुठं लिहिलं आहे का हो? काहीतरी कायद्यामध्ये असं कुठं नसतं. पण आपल्याला मोर मारता येत नाही कारण तो राष्ट्रीय पशु आहे, मोराचा नाश करता येत नाही. पण कावळा मारू नये असं कुठं लिहिलं आहे का? चिमणी मारू नये असं कुठं लिहिलं आहे का? मग त्यांना मारल्याबद्दल काय शिक्षा असा विचार कायद्यात कुठे मिळायचंच नाही. त्या पद्धतीनं रामचंद्र प्रभूनं सांगितलं यानं कुत्र्याला दगड घातला याच्याबद्दल या माणसाला शिक्षा काय करायची बघा तुम्ही. थोडंसं न्यायाधीशाने दिवसभर विचार केला आणि संध्याकाळी रामाला सांगितलं, देवा असं काही आपल्या कायद्यामध्ये लिहिलेलं नाही, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये कोणत्याही ग्रंथात आपल्याला हा विचार पाहायला सापडत नाही, कुत्र्याला अपाय करणाऱ्याला काय करा, काही लिहिलेलं नाही. कुत्रं मेलं तर त्याच्यानंतर मग त्या माणसाला काय प्रायश्चित्त द्यायचा हा विचार आपल्याला करता येईल. पण कुत्रं मेलं नाही अजून, याला जखम झाली फक्त, एवढ्यात काय करायचं ते काही कुठं लिहिलेलं दिसत नाही, काय करायचं सांगा. रामाने विचार केला, तुमच्याकडे मिळत नाही, मिळत नाही. मग न्यायशास्त्र म्हणजे हे सगळं न्यायनिवाडा जाणणाऱ्या लोकांना, न्यायाधीशाला वगैरे हे जर लक्षात येत नसेल, आता काय करायचं? जबाबदारी रामावर आहे. रामाने काय केलं, त्या कुत्र्यालाच विचारलं, बघ रे बाबा, तुझ्या या त्रासाबद्दल या माणसाला काय शिक्षा द्यायची याचा काही विचार या न्याय जाणणाऱ्या लोकांच्याकडे नाही. आता तुला काय वाटतं, याला शिक्षा काय द्यायची, तूच थोडंसं सांग ना. कुत्रं म्हणलं, मला याला काय शिक्षा द्यायची ते मला कळतं. म्हणलं मला कळतं म्हणजे त्याने सांगितलं माझा अनुभव आहे ना, म्हणून मी सांगतो याला काय शिक्षा द्यायची, काय करायचं सांग बरं. कुत्र्यानं सांगितलं, कालंजर पर्वतावर एक मठ आहे, त्या मठाचा याला महाराज करून टाका. म्हणलं ही शिक्षा आहे. आता मठाचा महाराज करा ही शिक्षा कशी काय? कुत्र्यानं सांगितलं, मागच्या जन्मात मी तिथला महाराजच होतो. म्हणलं तिथला महाराज होतो, मठाची संपत्ती सगळी संसाराकरता माझ्या वैयक्तिक स्वार्थाकरता मी वापरली, त्याचा परिणाम म्हणून मला हा कुत्र्याचा देह प्राप्त झाला. असंच याचं होऊ दे म्हणून याला मठाचा महाराज करा म्हणतो.
असं म्हटल्याबरोबर त्या माणसानं पाया पडायला सुरुवात केली. रामा काही शिक्षा द्या पण महाराज करू नका. अशी एक कथा आपल्याला पाहायला सापडते बरं का. याचा विचार हे उदाहरण मी कशा करता बोललो, हे कशा करता सांगितलं मी, याचा विचार असा आहे की बाबा दंडनीती जाणणाऱ्या माणसाला, म्हणजे न्याय निवाडा वगैरे करण्याची ज्याच्या ठिकाणी जबाबदारी आहे, ज्याच्यावर जबाबदारी आहे, अशा माणसाला जो अभ्यास लागतो ना, ती विद्या आहे दंडनीतीची विद्या. आणि ही सगळी अशी बारकाईनं अभ्यासावी लागते बरं का. पहिली आहे अन्वीक्षिकी विद्या, दुसरी विद्या आहे त्रयी म्हणजे वेदविद्या, तिसरी विद्या आहे वार्ता म्हणजे उपजीविकेकरता लागणाऱ्या साधनाची विद्या, आणि त्याच्यानंतर शेवटची विद्या येते, त्या विद्येचं नाव आहे दंडनीती, म्हणजे राजे लोकांना पाहावा लागणारा असा राज्यशास्त्राच्या संबंधातला अभ्यास हा सगळ्याच्या सगळा दंडनीतीमध्ये येतो. हे कशा करता बोललो मी, या सगळ्या विद्या आहेत, पण या बाकीच्या सगळ्या विद्याचा राजा जर कोणी असेल तर ही अध्यात्मविद्या आहे. अध्यात्मविद्या सगळ्या विद्याचा राजा आहे. ती अन्वीक्षिकी विद्येचाही राजा आहे. बुद्धीला तीक्ष्णता कशा करता लागते, परमात्म्याचं ज्ञान होण्याकरता. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः असं येतं. कठोपनिषदामध्ये वर्णन येतं. आत्मदर्शन कोणाला, परमात्म्याचं दर्शन होण्याकरता बुद्धी कशी लागते, अग्रयुक्त बुद्धी लागते. दृश्यते पाहिला जातो, तो परमात्मा दिसतो, पण कोणाला, त्वग्रया बुद्ध्या ज्या बुद्धीला टोक आलेला आहे अशा सूक्ष्म अग्रयुक्त बुद्धीलाच तो परमात्मा दिसण्याची शक्यता आहे. मग बुद्धीला टोक पाहिजे ना, मग अन्वीक्षिकी विद्येचा अभ्यास करा, असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे. बुद्धी सूक्ष्म करून घेणं, आणि बुद्धी सूक्ष्म करून घेणं याचा अर्थ सूक्ष्म सूक्ष्म आपल्याला ज्ञान संपादन करण्याची बुद्धीच्या ठिकाणी कुवत येणं बरं का. आपल्याला एखादा स्थूल पदार्थ असतो, या स्थूल पदार्थात काय आहे याचा विचार करत असताना मग त्या स्थूल पदार्थाचं विभाजन करता 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 ज्या मूलभूत घटकापर्यंत आपल्याला जाऊन पोचता येतं, त्या मूल घटकापर्यंत जाऊन पोचण्याचा जो अभ्यास असतो त्याला सूक्ष्म दर्शन म्हणतात. असं सूक्ष्म पाहण्याची बुद्धी आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. ही बुद्धी निर्माण होण्याकरता अन्वीक्षिकी विद्या लागते. म्हणजे अन्वीक्षिकी विद्या कोणाकरता, ब्रह्मविद्येकरता, आत्मविद्येकरता आहे. त्याच्यानंतर त्रयी वेदविद्या, वेदविद्या कशा करता, ब्रह्मज्ञानाकरता. कारण परमात्मा वेदवेद्य आहे की नाही, वेदातूनच तो परमात्मा करणारा आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या ऐके नाही, तैसा ते आत्मस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करण्याकरता श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही, वेदाचा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवा वया लागे गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. सगळ्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय असलेला परमात्मा तो आपल्याला गोचर व्हावा, तो आपल्याला कळावा, त्याचा साक्षात्कार व्हावा असं जर माणसाला वाटत असेल तर माणसानं काय करावं, सदा सर्व काळ वेदाचा अभ्यास करावा, वेद पहावा. तो वेद वेद्य आहे, वेदातूनच तो सांगितलेला आहे बरं का. वेदातूनच तो परमात्मा आपल्याला कळण्याची शक्यता आहे. म्हणून उपनिषदामध्ये परमात्म्याला उद्देशून औपनिषद पुरुष असा एक शब्द पाहायला सापडतो. तंतु औपनिषदम पुरुषम पृच्छामी. एक प्रश्न येतो छांदोग्य उपनिषदामध्ये, औपनिषद पुरुषाच्या संबंधानं मी विचारतो. हे औपनिषद पुरुष असं देवाला का म्हणावं, त्याचं कारण सांगत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी तो औपनिषद पुरुष शब्द सोडवला. त्याचा अर्थ सांगताना आचार्याने असं सांगितलं, उपनिषत्सु एव अवगमः यस्य सहा औपनिषद पुरुषः. ज्याचा उपनिषदातूनच आपल्याला बोध संपादन करणं शक्य आहे, त्या परमात्म्याच्या ज्ञानाकरता उपनिषदा वाचून दुसरं कोणतंही प्रमाण आपल्याकडे नाही, म्हणून त्याला औपनिषद पुरुष म्हणतात, त्याला वेद प्रतिपाद्य म्हणतात. मग वेद प्रतिपाद्य असलेला, उपनिषदा वाचून दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने न कळणारा असा तो परमात्मा जाणून घेण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, वेदाचा अभ्यास करावा लागतो. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, सदा सर्व काळ वेदाचा अभ्यास करा असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. हे कशा करता सांगितलं मी, त्रयी विद्या म्हणजे वेदविद्या हे आली कशा करता, ब्रह्मज्ञानाकरता. म्हणजे सगळ्या विद्या वापरायच्या कशा करता, तर ब्रह्मज्ञानाकरता बरं का. अन्वीक्षिकी विद्या वापरली ब्रह्मज्ञानाकरता, त्रयी विद्या वापरली ब्रह्मज्ञानाकरता, वार्ता विद्या तरी कशा करता, पोट भराय करता जे साधन आहे ही विद्या तरी जाणायची कशा करता. शास्त्र म्हणतं पोट भराय करता ही विद्या जाणायची नाही, पोट भरायचं साधन असलेलीच विद्या, पण ते जाणायची कशा करता, ब्रह्मविद्येकरता जाणायची. आपल्याला पोट भरायचीच विद्या शिकायची आहे, पण ही पोट भरायकरता मी शिकायला लागलो असं नाही,
ब्रह्मविद्येकरता शिकायला लागलो ही भावना ठेवा. कारण कसं असतं बघा, पोट भरायकरता जी विद्या आहे ती पोट भरते म्हणजे शरीराचं रक्षण करून देते. आणि शरीराचं रक्षण झाल्याशिवाय विचार कसला करणार? विचार करता येत नाही. आपल्या पोटात अन्न जावं, शरीराचं रक्षण व्हावं आणि शरीराचं रक्षण झाल्याच्या नंतर मनाने स्वस्थ राहावं, तेव्हा आपल्याला विचार करता येतो. आपण जे पोटात अन्न घेतो त्या अन्नाचा अत्यंत स्थूल भाग मलरूपानं शरीरातून बाहेर पडतो. त्याचा जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून सप्तधातू बनतात आणि त्याच्यातला अत्यंत सूक्ष्म भाग जो आहे ना त्याच्यापासून मन तयार होतं. शास्त्र असं सांगतं आपल्याला बरं का, अन्नमयम हि सौम्य मनहा. अन्नापासून मन निर्माण होतं हा विचार आहे. मग अन्नापासून मन निर्माण होतं तर पोटामध्ये मन निर्माण होण्याकरता, मनन करण्याकरता, विचार करण्याकरता लागणारं जे मन आहे ते निर्माण होण्याकरता जर अन्नाची गरज असेल तर ते अन्न मिळवून देणारी म्हणजे उपजीविका चालण्याकरता उपयोगी पडणारी जी वार्ता विद्या आहे, ही वार्ता विद्या घ्यायची, अन्न मिळवायचं, ते पोटात घालायचं, त्याच्यापासून मन निर्माण करायचं आणि निर्माण झालेल्या मनाच्या द्वारे परमात्म्याचं मनन करायचं हा विचार आहे. म्हणजे मननाकरता मन पाहिजे, मनाकरता अन्न पाहिजे, अन्नाकरता वार्ता विद्या पाहिजे हा विचार आपल्याला लक्षात घेतला पाहिजे बरं का. म्हणजे शिकायचं, पोट भरायची विद्यासुद्धा शिकायची कशा करता तर आत्मज्ञानाकरता, ब्रह्मविद्येकरता हा विचार त्याच्यातून लक्षात घ्या. आणि दंडनीती तरी कशा करता, राजाने शिक्षा वगैरे करणं तरी कशा करता करायचं असतं, प्रजेमध्ये स्थैर्य राहिलं पाहिजे, प्रजेमध्ये दुराचार थांबला पाहिजे, प्रजाजनातला दुराचार थांबल्याच्या नंतर सगळ्याचं चित्त शुद्ध झालं पाहिजे आणि सगळ्याच्या चित्तशुद्धीतून सगळ्याला आत्मज्ञानाची व्यवस्था व्हावी. अशी मी शिक्षा भोगलेली असल्यामुळं असा दुराचार याच्या पुढं माझ्याकडून जीवनामध्ये होता कामा नये असा विचार जर मनुष्याच्या गुन्हेगाराच्या अंतःकरणात निर्माण झाला तर तो गुन्हेगार गुन्हा करायचं कमी करतो आणि गुन्हा कमी झाला म्हणजे त्याचं चित्त हळूहळू शुद्ध होऊन आत्मज्ञानाकरता योग्य होतं हा त्याच्यातला विचार आहे बरं का. म्हणजे अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती या सगळ्याच्या सगळ्या विद्या जाणायच्या कशा करता, आत्मज्ञानाकरता. मग सगळ्या विद्या गौण आहेत, त्या साधनभूत विद्या आहेत आणि साध्यरूप असलेली विद्या म्हणजे जर आत्मविद्या असेल तर ती विद्या सगळ्या विद्याचा राजा आहे असं म्हणायला काही अडचणी येत नाही बरं का. ते मुंडकोपनिषदामध्ये अजून एक चिंता येते तपा, द्वे विद्ये वेदितव्ये पराचैवा पराचेती बरं का. दोन प्रकारच्या विद्या माणसाने जाणून घ्याव्यात. एका विद्येला पराविद्या म्हणतात, एका विद्येला अपराविद्या म्हणतात. परा म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या आणि अपरा म्हणजे त्याच्या खालची विद्या. अपरा शब्दाचा अर्थ निकृष्ट म्हणू नका, अपरा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ नसलेली विद्या असा नाही बरं का, त्याच्या मानानं खालची मोठी जी विद्या आहे, पराविद्या म्हणून ज्या ब्रह्मविद्येचं वर्णन आहे त्या विद्येच्यापेक्षा थोडी खालची विद्या आहे, त्याला निकृष्ट सामान्य समजायचं काही कारण नाही. अपराविद्येत काय येतं आणि पराविद्येत काय येतं याचा जर विचार केला, अपराविद्या म्हणजे सगळी शास्त्रविद्या आहे, सगळी शास्त्रविद्या, चारी वेदाचा अभ्यास, चारी उपवेदाचा अभ्यास. सगळे वेद कशा करता, सर्वे वेदा यत् पदमा मनन्ते वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः. देवाने गीतेत सांगितलं की नाही, सगळ्या वेदांनी मलाच जाणायचं आहे. म्हणजे वेदविद्या आली कोणाकरता, देवाकरता. उपवेदाची विद्या कोणाकरता, देवाकरता. उपवेदाचा अभ्यास कशा करता, उपवेदामध्ये काय काय येतं, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्वश्चेते ते त्रयः, अर्थशास्त्रं चतुर्थंच. उपवेदाचं सगळीच सांगितलेलं आपल्याला बरं का. पहिला आहे आयुर्वेद बरं का. एका वेदाचा एक एक उपवेद असतो बरं का. ऋग्वेदाचा उपवेद जो आहे त्याचं नाव आयुर्वेद. हां, यजुर्वेदाचा जो उपवेद आहे त्याचं नाव धनुर्वेद. सामवेदाचा जो उपवेद आहे त्याचं नाव गांधर्ववेद, संगीतविद्या. आणि अथर्ववेदाचा जो उपवेद आहे त्याचं नाव अर्थशास्त्र. अशा पद्धतीचे 4 उपवेद आपल्याला सांगितलेले आहेत. पहिला आयुर्वेद. कशा करता आयुर्वेद, आयुर्वेदात काय सांगितलं, प्रकृती तपासणं, शरीराची काय स्थिती आहे पाहणं, वातपित्त कफाचा काय विचार आहे हे लक्षात घेणं, त्याच्याबद्दल मग रोगराई झालेली असेल तर औषधाची योजना करणं, हा आयुर्वेदाचा विचार आहे. माणसं असं म्हणतात की बाबा हा आयुर्वेद येतो शरीर रक्षणाकरता, पण शरीर कशा करता रे बाबा, शरीराचं रक्षण कशा करता करायचं, ब्रह्मविद्येकरता. हे शरीर, मनुष्याचं शरीर प्राप्त झाल्याच्या नंतर आयुष्याच्या या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ना, मनुष्य देहात प्राप्त झालेल्या आयुष्याचं साधन करा किंवा आयुष्यभर साधन करा आणि या साधनातून काय मिळवा? सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्या, म्हणजे ब्रह्मविद्या मिळवा. मग ब्रह्मविद्या मिळवण्याकरता देह आणि देहातलं आयुष्य हे कायम टिकावं, मध्येच आयुष्य संपून शरीराला मरण येऊ नये, याच्याकरता जर औषधोपचार वगैरे वगैरे लागत असतील, चिकित्सा लागत असेल, तर आयुर्वेद शरीराच्या रक्षणाकरता की ब्रह्मविद्येकरता याचा विचार करा. औषध घ्यायचं कशा करता? औषधामध्ये वेगळे वेगळे रोग घालवणारं औषध वेगळं असतं आणि ताकद देणारं औषध वेगळं असतं. दोन्ही औषधाचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितला. अगद, अगद शब्दाचा अर्थ गद म्हणजे रोग, ते नाहीसं करणारं जे औषध असतं त्याला म्हणतात अगद. आणि काही रसायनं असतात. रसायनं काय काम करतात? ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम करतात, पुष्टी देण्याचं काम करतात. रोग झालेल्या माणसाला त्या रोगानं आलेली अशक्तता, दोन्ही भाग आहेत तिथं त्याच्याकडे. एक रोगही आहे आणि रोगाने आलेली अशक्तताही आहे. मग रोगही घालवला पाहिजे, अशक्तताही घालवली पाहिजे, बरं का. आयुर्वेद त्याचा खूप बारकाईनं विचार करतं. दोन्ही औषधं एकदम देऊन चालत नाहीत. पहिल्यांदा रोगाचा नाश करणारं असं औषध द्यावं लागतं आणि मग पुष्टी देणारं औषध द्यावं लागतं. हे सगळं करायचं कशाकरता? रोगाचा नाश करा, शरीर टिकण्याकरता, शरीराला पुष्टी देणारं औषध द्या. कशाकरता? शरीर धष्टपुष्ट असावं याच्याकरता. ते कशाकरता धष्टपुष्ट असावं? मन स्वस्थ राहण्याकरता. मन स्वस्थ कशाकरता पाहिजे? तर आत्मचिंतन करण्याकरता. हा सगळा विचार क्रमाक्रमानं लक्षात जर घेतला, आयुर्वेदसुद्धा ब्रह्मज्ञानाकरता शास्त्राने सांगितला. त्याच्या पुढं चला, धनुर्वेद. धनुर्वेद म्हणजे धनुर्विद्या. धनुर्विद्या म्हणजे शस्त्रास्त्राची विद्या. धनुर्विद्येचा विषयाचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये दोन विद्या येतात. एक शस्त्रविद्या आहे आणि एक अस्त्रविद्या आहे. शस्त्रविद्या म्हणजे आपल्याला जी शस्त्र पाहायला सापडतात, बंदूक असेल शस्त्र आहे, तलवार असेल शस्त्र आहे, चाकू असेल शस्त्र आहे, ही सगळी शस्त्र झाली. आणि मंत्राची योजना करून शत्रूच्या नाशाची योजना केली जाते. सर्पास्त्र, गरुडास्त्र, वायुअस्त्र, अग्निअस्त्र, पर्जन्यास्त्र, अशी पाशुपतास्त्र, अशी वेगळी वेगळी अस्त्र महाभारतामध्ये अशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. पर्जन्यास्त्र, त्या पर्जन्यास्त्राची योजना झाली की मग सगळ्या शत्रू सैन्यावर पाऊसच पाऊस पडतो. अग्न्यस्त्र, अग्नीच पडायला लागतो, बरं का. शत्रूनं अग्न्यस्त्र सोडलं ना आपल्याकडे जर दहन व्हायला लागलं तर मग आपण पर्जन्यास्त्र सोडावं आणि त्या अग्न्यस्त्राचा नाश करावा. असे प्रकार आपल्याला रामायण महाभारतामध्ये हे सगळे प्रकार पाहायला सापडतात, बरं का. हे अस्त्रविद्या झाली. मंत्राच्या प्रयोगानं एखादं धनुष्यासारखं बाणासारखं शस्त्र हातात घ्यायचं, त्याच्यावर मंत्राची योजना करायची आणि मग तो बाण सोडल्याच्या नंतर त्या मंत्राचा प्रभाव दिसून आपल्याला जे काही तिथं काही घडलेलं पाहायला सापडतं, हे सगळं कशाच्या प्रभावानं? अस्त्र, अस्त्र म्हणतात त्याला, बरं का. अस्त्राचा प्रभाव वेगळा आणि शस्त्राचा प्रभाव वेगळा. शस्त्राचा प्रभाव थोडासा कमी असतो, अस्त्राचा प्रभाव थोडासा जास्त असतो. ही शस्त्रविद्या, अस्त्रविद्या. अस्त्राच्या धनुर्वेदामध्ये पण अस्त्रामध्ये वेगळे वेगळे प्रकार सांगितले आहेत. आपल्या हातामध्ये असणारी शस्त्र त्याच्यातही वेगळ्या वेगळ्या प्रकारचा विचार सांगितलेला आहे, बरं का. मुक्त शस्त्र, अमुक्त शस्त्र, मुक्तामुक्त शस्त्र, अशा पद्धतीचा विचार आहे की नाही? बघा, मुक्त शस्त्र, सोडून दिलेलं शस्त्र. बाण कसा असतो? सोडून द्यायचा. गोळी कशी असते? सोडून द्यायची, बरं का. गोळी सुटली, बाण सुटला असं म्हणतात ना, हे मुक्त शस्त्र झालं, सोडलेलं. अमुक्त शस्त्र, हातातून ते शस्त्र सोडायचं नसतं पण समोरच्याचा नाश त्या शस्त्राने करायचा असतो. तलवार, तलवार टाकून द्यायची नसते, हातातच धरून ठेवायची असते पण समोरच्याचे तुकडे करायचे. हे अमुक्त शस्त्र. आणि काही शस्त्राचा विचार मुक्तामुक्त शस्त्र, ते सोडूनही मारता येतं आणि न सोडताही त्या शस्त्राने मारता येतं. चाकूसारखं शस्त्र समजा, चाकू घेऊन भोकसताही येतं आणि चाकू फेकूनही मारता येतो. याला मुक्तामुक्त म्हणजे सोडलेलंही आहे, न सोडलेलंही आहे. हा सगळा विचार शस्त्राच्या संबंधातला झाला. अस्त्र म्हणजे देवताची योजना करून त्या देवाच्या मंत्राने काही कार्य करून घेणं, ही अस्त्रविद्या झाली. शस्त्रविद्या, अस्त्रविद्या ही करून समोरच्याच्या नाशाची व्यवस्था करणं, हे धनुर्वेदामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कशा करता आहे? शत्रूच्या नाशाकरता धनुर्विद्येचा वापर करा. असं जरी असलं तरी शत्रूचा नाश कशा करता करा. रामचंद्र प्रभूने रावणाला मारावं, श्रीकृष्ण परमात्म्याने शिशुपाल दंतवक्त्र कंसाला मारावं. कशा करता मारावं हो? कशा करता मारावं? हे धर्माला प्रतिकूल आहेत म्हणून मारावं, बरोबर. धर्माला प्रतिकूल असणाऱ्या लोकांचा संहार करा.
आपल्याला धर्माचरणामध्ये अडचण निर्माण करणाऱ्या लोकांचा नाश करा आणि आपल्या धर्माचरणामध्ये अडचण करणाऱ्या लोकांच्या नाशाकरता धनुर्वेदाचा अभ्यास करा. धनुर्वेदाचा अभ्यास करायचा, शस्त्र अस्त्र जाणून घ्यायचे, धर्माला प्रतिकूल असणाऱ्या आणि आपल्या धर्मानुष्ठानाला आपल्या काहीतरी आत्मविद्येच्या चिंतनाला वगैरे ज्यांच्याकडून प्रतिबंध होतो अशा लोकांचा प्रतिबंध करा, त्यांचा नाश करा. हे कशा करता? त्यांचा प्रतिबंध झाला की आपलं धर्माचरण आपला विचार हा शांत निर्वेदपणे चालायला लागतो आणि आपला शास्त्र विचार निर्वेदपणाने झाला तरच आपल्याला आत्मविद्या प्राप्त होते. म्हणजे शस्त्रविद्या शिकायची ती सुद्धा कशा करता? ब्रह्मविद्येकरता. हा विचार लक्षात घ्या. आयुर्वेद कशा करता? ब्रह्मविद्येकरता. शस्त्रविद्या धनुर्वेद शिकायचा कशा करता? ब्रह्मविद्येकरता. त्याच्यानंतर तिसरा वेद आहे गांधर्ववेद. गांधर्ववेद म्हणजे संगीताची विद्या. संगीताची विद्या. संगीत म्हणजे काय? त्रयम संगीतमुच्यते. संगीतामध्ये 3 गोष्टीला मिळून संगीत म्हणतात. कशा कशा करता? त्याच्यात गाणंही असलं पाहिजे, त्याच्यात वाद्यही असलं पाहिजे आणि त्याच्यात नृत्यही असलं पाहिजे. गीतम वाद्यंच नृत्यंच त्रयम संगीतमुच्यते. गीत वाद्य आणि नृत्य मिळून संगीताचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. आपल्याकडे सुद्धा भजनामध्ये वगैरे आपण काय करतो? संगीतही असतं, आपल्याकडे वाद्यही असतं आणि आपल्याकडे नृत्यही असतं. वारकरी नाचतातही. वारकरी नाचतात, हे काय? नृत्य. हे संगीताचं एक अंग आहे. आणि आपण गाणं करतो, गातो, आपण स्वराला धरून गातो बरं का. आळवीनं स्वरे कैशा मधुरा उत्तरे, अशा पद्धतीचं चिंतन. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आपण मृदंग लावून घेणं, वीणा लावून घेणं, टाळघोष करणं, हे वाद्य झालं. आणि त्याच्यामध्ये गायन करायला लागलो नामाचं की काय होतं? नामसंकीर्तन, संकीर्तन झालं, गाणं झालं बरं का. एक गावे आम्ही विठोबाचे नाम म्हणलं की नाही, म्हणजे गायन आलं. गायनाकरता थोडासा वाद्याचा आपण वाद्याची मदत घेतली, साथ घेतली आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना गाणं आणि वाद्य यांच्या नादात तल्लीन झाल्याच्या नंतर आपल्याकडून नृत्य होतं. हा सगळा प्रकार कशात येतो? संगीतामध्ये येतो. ही संगीत विद्या म्हणजे गंधर्व विद्या आहे, गांधर्व विद्या आहे. गांधर्व विद्या जाणून घ्यायची कशा करता? आत्मज्ञानाकरता. गायचं कोणाला? गायचं कोणाच्या करता? संसाराच्या करता गायचंच नाही, परमात्म्याच्याच करता गायचं आहे. हा विचार लक्षात घ्या. आपण जे गाणं करणार आहोत ते कोणाकरता करायचं? परमेश्वराकरता. ते रामकृष्ण परमहंस देवाच्या चरित्रात एक कथा येते. त्यांचे एक शिष्य होऊन गेले. त्या शिष्याने त्यांच्या मुलीला गायन शिकवलं. मुलीला गायन शिकवलं. गायन शिकवल्याच्या नंतर ती मुलगी उत्तम गायला लागली. मोठे मोठे कार्यक्रम व्हायला लागले. 1000 लोक तिच्या कार्यक्रमाला यायला लागले. आणि त्या शिष्याला असं वाटलं की आपल्या गुरु महाराजाला रामकृष्ण परमहंस देवाला आपल्या पोरीचं गाणं एकदा ऐकवावं. त्यांनी तसं ठरवलं. तो त्यांच्याकडे गेला, त्यांना विनंती केली, म्हणे महाराज असं असं आहे काय? माझी मुलगी फार छान गायला लागली. छान आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग तिला गायला तुमच्याकडे एकदा घेऊन येऊ, तिचं ऐकता एकदा. तुम्ही ऐकल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही. तुमच्या कानावर माझ्या पोरीचं गाणं पडावं, तुम्ही योग्य आहे असं म्हणलं तर मला समाधान आहे. त्यांनी सांगितलं घेऊन ये ना. कधी घेऊन येऊ महाराज? उद्याच घेऊन ये ना. मग त्यांनी काय केलं? बाकीच्या सगळ्या लोकांना, परिचित लोकांना, आश्रमावर या, आपल्याला रामकृष्ण परमहंस देवाच्याकडे माझ्या मुलीचं गाणं आहे, या या असं म्हणून लोकांना बोलावलं. या मुलीची प्रसिद्धी होती, ही चांगली गाणारी होती. प्रसिद्धी असल्यामुळं जवळजवळ 10,000 लोक त्यांच्या आश्रमासमोर जमा झाले. आणि मग या मुलीचं गायन झालं. गायन झालं, सगळ्यांनी वाहवाह केली, सगळे निघून गेले. रामकृष्ण परमहंस देवही डोळे मिटून शांतपणानं ते गाणं ऐकत राहिले. याला बरं वाटलं, बापाला बरं वाटलं मुलीच्या. आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांच्याजवळ जाऊन बसून त्यांचे पाय दाबता दाबता यानं विचारलं, म्हणे महाराज तुम्हाला गाणं आवडलं? उत्तम होतं म्हणे. गाणं आवडलं, छान होतं म्हणे. काही सूचना आहे? सूचना आहे का म्हणल्याबरोबर रामकृष्ण परमहंस देवाने त्याला सांगितलं, म्हणे एकच सूचना आहे. काय? भगवंताने स्त्रीला दिलेला लज्जा हा मोठा अलंकार आहे, असं गमावायचा नसतो म्हणलं. असा गमावायचा नसतो. स्त्रीला दिलेला लज्जा हा मोठा अलंकार आहे आणि असा गमावायचा नाही. याचा अर्थ काय? समाजात बसून तुझी पोरगी गायला लागली, लाज सोडून गाते की नाही बघ, लाज सोडून गाते ना. स्त्रीनं लज्जा गमावायची नाही, देवाने दिलेला हा मोठा अलंकार आहे असं म्हणल्यापासून ती मुलगी, त्यांची त्या शिष्याची मुलगी ती गात राहिली.
पण देवघरात बसून देवाच्या करताच गात राहिली, जगाकरता तिनं गाणं सोडून दिलं असं त्यांच्या चरित्रात आहे. गायचं कोणाकरता? देवाकरता. गाणं नाचायचं कोणाकरता? देवाच्या करता, बरं का. हां, ते अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचुंगी, मैं तो हरिगुण गावत नाचुंगी, बरं का. हरिगुण गावत नाचुंगी म्हणणारी मीराबाई कुठं नाचत होती सांगा ना मला. मीराबाईचं नृत्य कुठं? अपने मंदिर मो बैठ बैठ कर, आपल्याच घरामध्ये बसायचं आणि गीता भागवत बाचुंगी, गीता भागवताचं पठण करायचं. मैं तो हरिगुण गावत नाचुंगी, भगवंताच्या गुणगायनामध्ये मी नृत्य करीन. हे जे मीराबाईचे शब्द, याचा अर्थ काय? नृत्य कोणाकरता? देवाकरता. गाणं कोणाकरता? देवाकरता. आणि वाद्य कशाकरता जर असेल तर ते देवाकरताच आहे, असा विचार लक्षात घ्या, बरं का. म्हणजे संगीत विद्या छांदोग्य उपनिषदामध्ये येतं पा, तद य इमे वीणायाम गायन्ति एतम ते गायन्ति ते धनसनयः, असा एक मंत्र येतो, बरं का. जे कोणी वीणा घेऊन देवाचं गायन करतात ते आत्मस्वरूपाचंच गायन करीत असतात. आणि आत्मस्वरूपाच्या गायनाच्या योगानं वीणेवर देवाचं गायन करणाऱ्या माणसाला विपुल धनसंपत्ती प्राप्त होते. छांदोग्य उपनिषदानं सांगितलं धनसंपत्तीचा लाभ व्हायला लागला, पण ही धनसंपत्ती कशानं? वीणेवर देवाचं गायन करण्यानं त्याला प्राप्त व्हायला लागले. आणि आलेली संपत्ती पुन्हा देवाकरता खर्च व्हायला लागली. याचा अर्थ काय झाला? गाणं कोणाकरता? तर देवाकरता. आणि संगीत विद्येचं अजून एक महत्त्व याज्ञवल्क्याने सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं, ते म्हणजे संगीत विद्येनं सुद्धा बुद्धीला सूक्ष्मता येते. त्याने असं सांगितलंय, वीणावादन तत्त्वज्ञ श्रुतिजाती विशारदः तालज्ञश्चा प्रयासेन मोक्षमार्गम निगच्छति. याज्ञवल्क्यांचं म्हणणं, वीणावादन तत्त्वज्ञ, वीणेचं वादन कसं करावं, वीणावादनाचं जे काही तत्त्व आहे ते कळालं पाहिजे, बरं का. वीणा वाजवता आली पाहिजे, बरं का. वीणा कशी वाजवायची कळालं पाहिजे आपल्याला. वीणेला तारा किती असतात? इथूनच सुरुवात आहे. कोणाला माहिती वीणेला तारा किती असतात, कशा कशा लावलेल्या असतात, काय ते सगळं बघावं लागतं की नाही. एक मी पाहिलेलं सांगतो बरं का, इथं बसून खोटं बोलत नाही. म्हणजे घरातही लगेच सगळंच खोटं बोलतो असंही नाही, पण इथं बसल्यावर तर खोटं बोलतच नाही. एक कीर्तनकार पाहिले मी, बरं का. नवीन कीर्तन करायला सांगितलं त्यांना, कधीच कीर्तन केलं नव्हतं, थोडं बोलता येत होतं. लोकांनी सांगितलं आज कोणी कीर्तनकार नाही, तुम्ही उभं राहा, आम्ही प्रमाण वगैरे म्हणू, आम्ही सगळं सांभाळून घेऊ, तुम्ही बोला फक्त अभंगाच्या संबंधानं. हे आले कीर्तनाला, बटका बिटका लोकांनीच बांधून दिला, येऊन कीर्तनाला उभे राहिले. त्यांनी वीणेकऱ्याकडून वीणा घेतली. वीणा घेतलेली वीणा धरायची कशी कोणाच्या बापाला माहीत आहे? आजपर्यंत कधी वीणाच घेतली नाही ना गळ्यामध्ये. त्यांनी गदा धरल्यासारखं डेरा वर केला आणि दांडी अशी खाली धरली, गदेसारखं दिसतं ते थोडंसं दृश्य, असं धरलं त्याने. हे पाहिलं बरं का, म्हणजे हे कल्पनेनं न काही. असं जर कोणी करत असेल तर त्याला वीणा वादनाचं तत्त्व कळालं का हो? कळालं नाही. त्याच्यामध्ये मग ते पंचमचे तार कोणते, षड्जाचे तार कोणते, मोठवरचा स्वर खर्ज कसा, हे बाकीच्या मधल्या तारा कशा लावायच्या, हे सगळं ज्याला कळतं त्याला वीणा वादनाचं तत्त्व अवगत आहे. कोणती तार कधी छेडायची कळालं पाहिजे की ना. समोरचा गाणारा पंचम लावतो आणि हा खर्जाचे तार जर वाजवत बसला तर काय उपयोग आहे सांगा ना. म्हणजे वीणा वादनाचं तत्त्व कळालं पाहिजे. श्रुती जाती विशारदः, श्रुतीच्या जातीमध्ये विशारद असला पाहिजे. प्रत्येक स्वराला काही श्रुती असतात. हां, हे जे सप्तस्वर आपल्याला पाहायला सापडतात ना, त्या सप्तस्वराच्या बाबतीमध्ये काही श्रुतीचा विचार सांगितला. कोणत्या स्वराला 2 श्रुती असतील, कोणत्या स्वराला 4 श्रुती असतील, हा श्रुतीचा विचार हे कळायला पाहिजे. उच्चारलेला स्वर श्रुतीरूप जर असेल तर तो कोणत्या स्वराच्या श्रुतीच्या रूपात आहे का, हे साची श्रुती आहे का रेची श्रुती आहे, कोणाच्या बापाला कळतं? कळत नाही. म्हणजे श्रुती जाती विशारद असला पाहिजे, चांगलं ज्ञान पाहिजे बरं का. आणि तालज्ञश्च अप्रयासेन, कोणताही प्रयास न करता माणसाला ताल कळायला पाहिजे. तालच कळत नाही कित्येक लोकांना. स्वर कळतो एखाद्या वेळेला, पण ताल कळायचं अवघड जातं. ज्याला ताल कळतो त्याला स्वर कळायचं अवघड जातं. पण स्वरही कळायला पाहिजे, तालही कळायला पाहिजे, श्रुतीच्या जातीही कळाल्या पाहिजेत. आणि असं एवढं संगीताचं व्यवस्थित ज्ञान ज्या माणसाच्याकडे आहे, याज्ञवल्क्य सांगतात मोक्ष मार्गात त्याचा लवकर प्रवेश होतो.
म्हणजे संगीत विद्या जाणायची कशा करता, तर आत्मविद्येकरता हा विषय पुन्हा आला बरं का. म्हणजे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद. पुढं चला, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रामध्ये राजनीतिशास्त्र हे अर्थशास्त्राचाच एक भाग सांगितला आहे बरं का. अर्थशास्त्रामध्ये चाणक्याने अर्थाच्या संबंधानं सगळ्याच्या सगळ्या योजनेचं चिंतन केलं. अर्थ कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी संपत्तीची जी व्याख्या केली ना, तेवढी समृद्ध व्याख्या दुसऱ्या कोणाचीच नाही. दैवासुर संपद विभाग योग सांगत असताना संपत्ती कशाला म्हणायचं, ज्ञानोबारे सांगतात, एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी, मेळ विजेती ते लोकी संपत्ती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संपत्तीची व्याख्या अशी करतात, एकमेकाला पोषक असलेल्या अनेक गोष्टी एका ठिकाणी आल्या की त्याला म्हणायचं संपत्ती. बाबा नुसता पैसा म्हणजे संपत्ती नाही. एखादा माणूस श्रीमंत असतो, पैसा भरपूर असतो त्याच्याकडं, आरोग्य चांगलं नसतं. आरोग्य चांगलं असलं तरी त्या माणसाच्याकडे संपत्ती नसते. ज्या माणसाला आरोग्य आणि संपत्ती दोन्ही प्राप्त झालं त्याला कौटुंबिक समाधान नसतं. हे एकमेकाला पोषक असणाऱ्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी याव्यात, मग जे मनुष्याला सुख होतं ना, त्या सुखाच्या करता उपयोगी पडणारं त्याच्याकडं जे अनुकूल असलेल्या सगळ्या पदार्थाचं एकत्रीकरण आहे, त्याचं नाव शास्त्रात संपत्ती आहे, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. मग ही संपत्ती मिळवण्याकरता काय करा, या संबंधातला विचार अर्थशास्त्रानं सांगितला. केवळ पैसा मिळवण्याकरता काय करा नाही, केवळ शत्रुविजयाकरता काय करा नाही, केवळ आत्मिक समाधानाकरता काय करा नाही, कौटुंबिक समाधानाकरता, एकत्रीकरणाकरता काय करा नाही, हे सगळंच्या सगळं मिळवण्याकरता काय काय करा, याच्या योजना ज्या अर्थशास्त्रानं सांगितलेल्या आपल्याला पाहायला सापडतात बरं का. आपल्याला बघा, आपल्याला समजा भरपूर संपत्ती जमा करायची, राजाला जर समजा राज्यवृद्धी करायची आहे, संपत्ती भरपूर जमा करायची आहे, राजानं शत्रूचा विजय केला पाहिजे की नाही. संपत्ती जमा करण्याकरता शत्रूचा विजय करायचा आहे की नाही राजाला. मग राजाने कसा शत्रुविजय करावा, जवळच्या शत्रूला आधी जिंकावं का दूरच्या शत्रूला आधी जिंकावं? तुमचं म्हणणं काय सांगा की. जवळच्या शत्रूला आधी जिंकावं का दूरच्या शत्रूला आधी जिंकावं? हां, कोणाला जिंकावं आधी? जवळच्या असं काही आपल्याला वाटू शकतं, पण दूरच्या शत्रूला आधी जिंकलं पाहिजे, हा अर्थशास्त्राचा नियम आहे. चाणक्याने असं तिथं दाखवून दिलं. ते कोणते राजे चाणक्याने उभे केलेले? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याने जेवायला बसले असताना हे समजून दिलं. ते जेवायला बसले होते, पानात भात वाढला होता, वाढलेला भात गरम होता, चाणक्य समोर बसले होते आणि चाणक्याने सांगितलं, तुला भात वाढला ना चंद्रगुप्ता, भात खा, तुम्ही भात सेवन करा. राजाचं हा त्याला समोर बसून त्यांनी सांगितल्याबरोबर त्यानं भात खायचा ठरवलं. त्याने एकदम मध्ये हात घातला. ते म्हणते पोळतं असं करायचं नसतं, म्हणजे भात असा पसरल्याच्या नंतर भोवतालून खात यायचा असतो. भोवतालून खात यायचा. भोवतालून खात यायचं कारण काय, बाहेरचा भात थंड झालेला असतो, खायला बरा पडतो, आणि मध्ये हात घातला की एकदम पोळतं ना. तसे आपले जवळचे शत्रू जिंकायचा प्रयत्न पहिल्यांदा करू नका, बाहेरून जिंकत या, मग जवळच्या शत्रूला जिंका, हे उपयोगी पडतं. हे कोणीच सांगितलं? अर्थशास्त्राने सांगितलं. याचा हा सगळा विचार अर्थशास्त्रात चाणक्याने जी सूत्र लिहिली आहेत की नाही, चाणक्याने स्वतंत्र रीतीनं एकही सूत्र लिहिलेलं नाही. ऐका, चाणक्याची सगळीच्या सगळी सूत्र किंवा चाणक्याचे सगळेच्या सगळे श्लोक म्हणजे महाभारतात इकडं तिकडं विखुरलेली वचनं एकत्रित जोडून चाणक्यानं ती वचनं आपल्याला सांगितलेली. एक श्लोक चाणक्याचा असला, चाणक्याने रचना केलेली नसते. महाभारतातला इकडचा एक तुकडा तिकडचा एक तुकडा जोडून नीतिशास्त्राच्या संबंधानं, अर्थशास्त्राच्या संबंधानं एखादं तत्त्व सांगण्याकरता त्याचा उपयोग करून घेतला, अशी त्यांची सगळीच्या सगळी रचना आहे बरं का. म्हणजे काय, अर्थशास्त्र कशा करता येतं? शत्रुविजय. अर्थशास्त्र कशा करता येतं? संपत्ती संग्रह. अर्थशास्त्र कशा करता येतं? राज्यवृद्धी. अर्थशास्त्र कशा करता येतं? कौटुंबिक समाधान. या सगळ्या गोष्टी मिळवण्याकरता म्हणून माणसाला अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. हे सगळं कशा करता करायचं? याच करता नाही, हे सगळं करून शांत व्हायचं आणि शांत होऊन आत्मचिंतनाला लागायचं. हा अर्थशास्त्राचा उद्देशसुद्धा असाच आहे. संपत्ती मिळवायला संपत्ती मिळवायला संतांनी कुठं नाही म्हणले का आपल्याला? जोडून या धन, संपत्ती मिळवा. हां, पण संपत्ती मिळवल्याच्या नंतर कशी मिळवा? ती मिळवताना कशी मिळवा? उत्तम व्यवहारे. बरं, मिळवल्याच्या नंतर पुढं काय करा?
उदास विचारे वेच करी. हे उत्तम व्यवहारानं मिळवा. उदास वृत्तीनं त्या संपत्तीचा वेच करा. दान करण्यामध्ये ती संपत्ती तुम्ही खर्चा. हे सगळं जे सांगितलं गेलं ते कशा करता सांगा. दानात संपत्तीचा वेच. मिळालेल्या संपत्तीच्या संबंधानं उदास वृत्ती म्हणजे आसक्ती नको. आसक्ती नको म्हणलं की वैराग्याकडे प्रवृत्ती, आणि वैराग्याकडे प्रवृत्ती म्हणलं की ज्ञानाचा ब्रह्मविद्येचा संबंध आला. याचा अर्थ अर्थशास्त्रसुद्धा आपल्याला सांगितलं गेलं ते कशा करता, आत्मज्ञानाकरता. आयुर्वेद असो, धनुर्वेद असो, गांधर्ववेद असो की अर्थशास्त्र असो, ही सगळी विद्या आत्मविद्येकरता उपयोगी पडत असल्यामुळं आत्मविद्या सर्व विद्यांचा राजा आहे असा विचार आपल्याला शास्त्राने सांगितला बरं का. राजविद्या ही राजविद्या आहे असा विचार भगवंतांनी सांगितला. आता राजविद्या शब्दाचा अर्थ दुसरा एक आपल्याला करता येतो. सगळ्या विद्याचा राजा म्हणण्यापेक्षा सगळ्या विद्यांमध्ये शोभिवंत राजा विद्या बरं का. राजते, राजते नाम प्रकाशते, शोभते असा राजते शब्दाचा अर्थ. राजधातू जो आहे ना संस्कृतातला राजा शब्दामध्ये असलेला राजधातू, त्याचा अर्थ काय, शोभा संपन्न किंवा दीप्ती संपन्न, कांती संपन्न. ब्रह्म कसं आहे, कांती संपन्न आहे. ब्रह्मविद्येमध्ये आपल्याला प्रकाशच प्रकाश पाहायला सापडतो बरं का. आत्मप्रकाश म्हणतात की नाही. आत्मप्रकाश म्हणजे काय, याचा प्रकाश काही सूर्याला दाखवू शकतो का, दाखवू शकत नाही. तसं परमात्म्याचं प्रकाशन करण्याच्या कामात कोणताही प्रकाश कामाचा नाही. उपनिषदात येतं की नाही, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः. श्रुतिमाता बोलायला लागली, न तत्र सूर्यो भाती, सूर्याला देवाचं प्रकाशन करता येत नाही. न चंद्र तारकम, चंद्र आणि तारेसुद्धा देवाचं प्रकाशन करू शकत नाहीत. नेमा विद्युतो भांते, विजासुद्धा काही प्रकाशन करण्याच्या कामात समर्थ असतात, पण परमात्म्याचं प्रकाशन करणं विजेलाही जमत नाही. कुतो यमग्निः. मग सूर्य, चंद्र, नक्षत्र आणि विजा ज्या देवाचं प्रकाशन करू शकत नाहीत, तिथं सामान्य अग्नी घेऊन मिणमिणता दिवा घेऊन देवाचं प्रकाशन होईल असं आहे का, काही नाही. म्हणजे कोणतंही प्रकाशक तत्व दिव्यासारखं, विजासारखं, नक्षत्रासारखं, चंद्रासारखं आणि सूर्यासारखं प्रकाशक तत्व देवाच्या प्रकाशनाच्या कामात समर्थ नाही. त्याचं कारण काय, या सगळ्याच्या प्रकाशापेक्षा त्याचा प्रकाश मोठा आहे आणि तो प्रकाश संपन्न आहे. परमात्मा दीप्ती संपन्न आहे. दीप्ती संपन्न असलेल्या त्या परमात्म्याच्या बद्दल जर विचार केला तर राजते नाम दीप्ती संपन्नो भवती. तो दीप्ती संपन्न आहे आणि दीप्ती संपन्न असणाऱ्या सगळ्या पदार्थामध्ये मोठा पदार्थ परमात्मा असल्यामुळं त्याला राजविद्या. ती विद्या काय करते, परमात्मा प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणते, म्हणून तिला राजविद्या म्हणतात. राजविद्या जशी ही विद्या आहे त्याप्रमाणे राजगुह्यम ही सगळ्या गुह्याचा राजा आहे. गुप्त ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्याच्या सगळ्या गुप्त ठेवण्यासारख्या असलेल्या गोष्टीमध्ये राजासारखी शोभणारी ही विद्या आहे असं एक वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तेव्हा राजगुह्य शब्दाचा अर्थ काय, या ज्ञानाला पवित्रम एकदम उत्तमम, हे उत्तम पवित्र म्हणून सांगितलं. प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्ष रीतीनं जाणून घेण्यासारखी ही विद्या आहे. म्हणजे काय, बाकी सगळं आपल्याला प्रत्यक्ष कळत नाही का, प्रत्यक्षच कळतं. मग याच विद्येला प्रत्यक्ष कळणारी विद्या असं का म्हणलं, त्याचाही विचार करावा लागणार आहे आपल्याला. धर्म्यम ही धर्माला अनुकूल विद्या आहे आणि सुसुखम सहज मिळणारी विद्या आहे.
कर्तुम सुसुखम, मिळवून घेण्याकरता, करण्याकरता म्हणजे मिळवून घेण्याकरता सहजरीतीनं शक्य असलेली ही विद्या आहे. आणि अव्ययम म्हणजे कधीही प्राप्त झाल्याच्या नंतर नाहीशी न होणारी अशी ही विद्या आहे, असं या विद्येचं वर्णन केलं. त्याचा विचार करायचा आहे. उद्याला पण ते पाहू. आत्ता देवाची आरती 6:30 वाजता आणि चक्री भजन होऊन 7 वाजता बरोबर कीर्तनाला प्रारंभ होईल. आज 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण अमोल महाराज पल्ले लातूर यांचे कीर्तन होणार आहे. सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. ठर 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 ठर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की